नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ग्रो अप इन्स्टिट्यूटमध्ये आपण सर्वांचे स्वागत आहे. चला, मोमेंट ऑफ इनर्शियाचा नेक्स्ट पार्ट आपण इथं बघत आहोत. तर बघा, क्वेश्चन एकदा रीड करूया. हा क्वेश्चन प्रिव्हियस इयर पेपरमधून आपण इथं घेतलेला आहे बघा. तर बघा, क्वेश्चन काय दिलेला आहे तर तुम्हाला मी प्रत्येक याच्यामध्ये सांगितलेलं आहे. सगळ्यात पहिले आपल्याला काय चेक करायचं असतं की डायग्रामचं नाव काय. तर इथं बघा, इथं त्यांनी म्हटलेलं आहे हॉलो स्क्वेअर. एक स्क्वेअर दिलेला आहे, पण कसं आहे, हॉलो शेपमध्ये. तर सर्वात पहिले आपण इथं एक हॉलो शेपमध्ये स्क्वेअर इथे ड्रॉ करून घेऊ. बघा, स्क्वेअर असू द्या का रेक्टँगल असू द्या, फॉर्म्युले आपले सिमिलरच असणार. मग इथं आपण सर्वात अगोदर अशा प्रकारे एक हॉलो स्क्वेअर इथं ड्रॉ करून घेतला. बघा, सगळ्यात पहिले आपण काय केलं, इथं हॉलो स्क्वेअर ड्रॉ केलं. का बरं? कारण की आपल्याला क्वेश्चनमध्ये मेन्शन केलेलं आहे बघा, हॉलो स्क्वेअर त्यांनी इथं म्हटलेलं आहे. त्याचबरोबर आपण लगेच इथं दोन्ही एक्सिस सुद्धा इथं दाखवून देऊ. आपल्याकडे दोन एक्सिस असणार, एक असणार हॉरिझॉन्टल वाली एक्स एक्सिस आणि एक असणार वर्टिकल म्हणजे वाय एक्सिस. इथे नाव सुद्धा देऊन टाकलं एक्स एक्स आणि वाय वाय. चला, इथपर्यंत कोणाला काही कन्फ्युजन नसेल पाहिजे. फक्त आपण डायग्रामचं नाव वाचून डायग्राम इथे ड्रॉ केलेली आहे. आता पुढे चालूया. हॅज इनर डायमेन्शन्स ए बाय ए मल्टिप्लाय बाय ए, म्हणजे या साईड्स असतात आणि स्क्वेअरमध्ये दोन्ही साईड सेम असणार. म्हणजे जी आतली बाजू आहे, जी इंटरनल साइड आहे, ती स्मॉल ए म्हटलेलं आहे. इथं इंटरनल साइड स्मॉल ए म्हटलेलं आहे. आणि त्याच्यानंतर आउटर डायमेन्शन काय बघा, 2a मल्टिप्लाइड बाय 2a. याचा अर्थ हे जे बाहेरचं डायमेन्शन, बरोबर, बाहेरचं डायमेन्शन जे दिलेलं आहे त्याची व्हॅल्यू 2a दिलेली आहे. म्हणजे इथं नंबर न देता लेटरच्या फॉर्मॅटमध्येच त्यांनी ठेवलेलं आहे साईडला. जसं आपण साईडला यस म्हणतो, कधी बी डी अशा नावं देतो. तर या क्वेश्चनमध्ये त्यांनी जो आतला स्क्वेअर आहे त्याची व्हॅल्यू स्मॉल ए दिली, जो बाहेरचा स्क्वेअर आहे त्याची 2a दिली, म्हणजे ही साईड आहे, बाजू आहे त्याची. मग जे आपले डायमेन्शन होते ते इथं लिहून झाले. स्क्वेअर, हॉलो स्क्वेअर म्हटलं, हॉलो स्क्वेअर काढला. हॉलो स्क्वेअर म्हटलं की एक इनर डायमेन्शन एक एक्सटर्नल डायमेन्शन येणार. इनर डायमेन्शन लिहून घेतले, एक्सटर्नल डायमेन्शन लिहून घेतले. आता क्वेश्चनकडे येऊ. क्वेश्चनमध्ये विचारलं बघा, फाइंड मोमेंट ऑफ इनर्शिया. मोमेंट ऑफ इनर्शिया काढायचे. मग आपल्याला माहिती आहे आपल्याकडे दोन टाईपची मोमेंट ऑफ इनर्शिया, आय एक्स एक्स आणि आय वाय वाय. परंतु त्यांनी कोणती विचारली तर त्यांनी विचारली बघा, अबाउट द, हे नीट वाचायचं बरं. अबाउट सेंट्रॉइडल एक्सिस म्हणजे एक्स एक्स आणि वाय वाय असतं, आणि त्याला सोडून जर दुसरी विचारली म्हणजे त्या एक्सिस पासून ते शिफ्ट होणार कुठंतरी आणि पॅरल एक्सिस थेरम येणार. अबाउट द आउटर साइड म्हटलेलं आहे. कुठं विचारली बघा, आउटर साइड वरती मोमेंट ऑफ इनर्शिया. म्हणजे ही जी बाहेरची बाजू आहे आपली डायग्राम मधली, ही जी बाहेरची साइड आहे ही वाली, इथं आपल्याला मोमेंट ऑफ इनर्शिया विचारलेली आहे. ही जी साइड आहे इथं, याला आपण दरवेळेस जसं नाव देतो पी क्यू, असं काहीतरी आपण नाव देऊन टाकू. हे जी पी क्यू रेष आहे इथं आपल्याला मोमेंट ऑफ इनर्शिया विचारलेली आहे. मग इथं जर मोमेंट ऑफ इनर्शिया विचारलेली आहे, एक्स एक्सिस सोडून शिफ्ट झालेल्या एक्सिस वरती, आउटर साइड वरती किंवा पॅरलल टू एक्स एक्सिस असा आपण त्याला म्हणू शकतो. म्हणजे आपल्याला वापरायचं पॅरलल एक्सिस थेरम. इथं काय वापरायचं आपल्याला, पॅरलल एक्सिस थेरम. बघा, सगळ्यांना हे समजलं पाहिजे की का बरं आपण पॅरलल एक्सिस थेरम वापरतोय. बरोबर, बाय पॅरलल एक्सिस थेरम आपल्याला आय पी क्यू काढायचे. आउटर साइडला आपण पी क्यू असं नाव दिलं, आउटर साइडला आपण पी क्यू असं नाव दिलं. इथं आपल्याला मोमेंट ऑफ इनर्शिया काढायचं आहे आणि याच्यासाठी आपल्याकडे फॉर्म्युला अवेलेबल नाहीये. आपल्याकडे फॉर्म्युला कोणता आहे, एक्स एक्सिसचा आणि वाय एक्सिसचा. बरोबर, मग आय एक्स एक्सचा फॉर्म्युला आहे आपल्याकडं. मग आय एक्स एक्सचा फॉर्म्युला माहिती आहे, आणि पण त्याला जी पॅरलल येते त्या एक्सिस वरती विचारलेलं आहे. मग पॅरलल एक्सिस वरती विचारलेलं आहे म्हणून आपण इथं म्हणतो पॅरलल एक्सिस थेरम वापरा. मग यो थेरम काय सांगतो आपल्याला की तुमच्याकडे ज्याचा फॉर्म्युला अवेलेबल आहे कोणाचा, आय एक्स एक्सचा, त्याच्यामध्ये प्लस करा कोणाला, एरिया आणि एच स्क्वेअरला. एरिया आणि एच स्क्वेअरला इथं नेहमी लक्षात ठेवा, भरपूर जणांना नंतर कन्फ्युजन होतं ट्रायंगल शेप आल्यानंतर. एच म्हणजे इथं हाईट नाहीये बरं, एच म्हणजे ही हाईट नसती. एच म्हणजे दोन्ही पॅरलल एक्सिस मधला गॅप असतो, डिस्टन्स असतं. ए म्हणजे एरिया ऑफ सेक्शन असतो आणि एच म्हणजे दोन्ही एक्सिस मधला गॅप असतो. आता इथं बघा, ही एक्स एक्सिस ही आपली पी क्यू नावाची एक्सिस, जिथं आपल्याला मोमेंट ऑफ इनर्शिया काढायची आहे. या दोघांमधला हा जो गॅप आहे, या दोघांमधला हा जो गॅप आहे तो एच असणार. आता तो कसं काढणार बघा, एच
तर आपल्याला एच म्हणजे कोण आहे, सेंटर पासून जी आउटर साइड आहे तिथपर्यंत डिस्टन्स. आउटर साइड म्हणजे कोणती, 2 आहे, तिथपर्यंत डिस्टन्स. पण पूर्ण डिस्टन्स घेतलं का आपण, नाही पूर्ण नाही घेतलं, अर्ध केलेलं आहे, त्याला मधातून कट केलेलं आहे बघा, अर्ध डिस्टन्स घेतलेलं आहे. म्हणजे पूर्ण जे डिस्टन्स आहे 2 आहे त्याच्या हाफ डिस्टन्स. पूर्ण डिस्टन्स बघा, आता मी जर म्हटलं 4 आहे तर 4च्या अर्ध 2 आहे अशा टाईमला. पण सध्या ते डिस्टन्स किती आहे, हे जे डिस्टन्स आहे पूर्णवालं हे 2a नावाचं डिस्टन्स आहे. तर 2a आपण हाफ करणार. म्हणजे पहिला पॉईंट आपल्याला इथं लक्षात आला असेल की पहिला पॉईंट एच लागतो आपल्याला. पूर्ण डिस्टन्स, पूर्ण व्हर्टिकल हाईट 2a आहे, त्याच्या हाफ करा. त्याला जर डिवाइड बाय 2 केलं तर a2 कॅन्सल, तिथं उरलं फक्त a. म्हणजे एच ची व्हॅल्यू आली इक्वल टू a. एच ची व्हॅल्यू आली इक्वल टू a. दुसरा पॉईंट आपल्याला पाहिजे एरिया. दुसरा पॉईंट पाहिजे आपल्याला एरिया. आता इथं हॉलो स्क्वेअर आहे, मग आपल्याला स्क्वेअरचा एरिया माहिती आहे, साईड स्क्वेअर मायनस साईड स्क्वेअर. बघा सिंपल पहिले लक्षात ठेवा की डायग्राम कोणती आहे, स्क्वेअर. मग स्क्वेअरचा एरिया काय राहतो, साईडचा स्क्वेअर असतो, बरोबर, साईडचा स्क्वेअर असतो. मग इथं हॉलो सेक्शन आला म्हणजे आपल्याला कॅपिटल साईडचा स्क्वेअर मायनस स्मॉल साईडचा स्क्वेअर. बघा इथं आपण कॅपिटल साईड मोठ्या स्क्वेअरची आणि इथं छोट्या स्क्वेअरची आपण पुट करणार. साईड किती आहे बघा, 2a आणि a. मोठ्या याची 2a, छोट्या याची a. इथं आपण जर पुट केली 2a चा स्क्वेअर आणि इथं a चा स्क्वेअर, याला जर आपण आता सॉल्व्ह केलं तर 2a चा स्क्वेअर आहे, 2 चा स्क्वेअर 4, a चा स्क्वेअर a स्क्वेअर मायनस इथं फक्त a स्क्वेअर आहे, हे तसंच. मग आता याला जर तुम्ही रीड केलं 4a स्क्वेअर मायनस 1a स्क्वेअर, 4a स्क्वेअर मायनस 1a स्क्वेअर, 4 मधून 1 गेला 3a स्क्वेअर, 3a स्क्वेअर. कॅपिटल ए ची व्हॅल्यू काय आली, 3a स्क्वेअर. तुम्हाला लास्ट याच्यामध्ये मी जेव्हा टँजंट टू द सर्कलचा क्वेश्चन सांगितला होता त्यामध्ये मी सांगितलं होतं की जर आपल्याला डायमेन्शन दिलेले नसतील तर तिथं फक्त तुम्ही फॉर्म्युल्यानं पुढं पुढं सॉल्व्ह करत चालायचं, तुमचं फायनल आन्सर बरोबर येणार. एखादं जर नवीन एखादी डायग्राम आली आणि त्याच्यामध्ये डायमेन्शन दिलेलं नसते म्हणजे व्हॅल्यू नसतील तर सॉल्व्ह करत चला, बरोबर तुम्हाला उत्तर भेटत चालणार. पण काय केलं आपण, फक्त जे होतं ते पुट केलं. आता हे आलं, ही काही व्हॅल्यू नाही आहे, नुसतं हे फॉर्म्युला टाईपमध्ये आन्सर आहे. आता पुढची जी व्हॅल्यू आपली कोणती, आय एक्स एक्स आपल्याला पाहिजे, आय एक्स एक्स. तर आय एक्स एक्सचा जो फॉर्म्युला आहे बघा, a⁴ डिवाइड बाय 12, बरोबर. जसं आता मी तुम्हाला एक सांगतो, आपला जो रेक्टँगल असतो, रेक्टँगलचा असतो BD³/12, बरोबर, BD³/12 असा फॉर्म्युला असतो. पण इथं बी आणि डी तर सेमच आहे, बी आणि डी तर सेमच आहे, म्हणजे बीचा स्क्वेअर आहे ना, स्क्वेअर म्हणजे दोन्ही डायमेन्शन सेम. बीचा पॉवर 1 आणि 3, 1 + 3 किती झाले 4, डायरेक्ट π⁴ लिहिलं. पण इथं मी ब्रॅकेटमध्ये ब्लँक का सोडलं, आता ते आपण फिलअप करणार बघा. तर इथं फक्त स्क्वेअर नसून हॉलो स्क्वेअर आहे म्हणून मायनसचं साईन द्यायचं आणि स्मॉल वाला जे राहतं ते आपण मायनस करणार. स्मॉल वाला जो असतो तो मायनस. हे लार्जर डायमेन्शन, हे स्मॉलर डायमेन्शन, लार्जर स्क्वेअर स्मॉलर स्क्वेअर. स्क्वेअरचा फॉर्म्युला आहे π⁴ डिवाइड बाय 12. इथं साईडची व्हॅल्यू फिलअप करायची. मग कॅपिटल वाला साईड किती आहे, 2a आणि स्मॉल वाला साईड किती, फक्त a. कॅपिटल वाला आहे 2a, स्मॉल वाला आहे फक्त a. आता याला सॉल्व्ह करू तर बघा 2 च्या पॉवर मध्ये 4 आहे, 2 च्या पॉवर मध्ये किती आहे, 4, म्हणजे 2 चा 4 वेळेस गुणाकार, 2 × 2 × 2 × 2 करा सॉल्व्ह. 2 × 2 = 4, 4 × 2 = 8, 8 × 2 = 16. तिथं मी लिहू शकतो 16 a⁴, 16 a⁴ असं आपण लिहू शकतो. त्याच्यानंतर पुढे मायनस a⁴ मायनस a⁴. इथं कोणताच नंबर नाही, फक्त a आहे, त्याच्या पॉवरमध्ये 4 आहे. आता हे दोघं सोबत कसं काय लिहिले, कारण की दोघांचा डिनॉमिनेटर सेम आहे, डिवाइड बाय 12. त्याला सॉल्व्ह करा. 16 a⁴ मायनस 1 a⁴, पॉवर सेम आहे, 16 - 1 15 a⁴ डिवाइड बाय 12. हा आला आपला आय एक्स एक्स. ही कशाची व्हॅल्यू आली, आय एक्स एक्सची. अजून याच्यामध्ये काही सॉल्व्ह होतं का बघा. तर 15 आणि 12 3च्या टेबलमध्ये येते, 3 × 5 = 15, 3 × 4 = 12. म्हणजे आपलं फायनल आय एक्स एक्स आलं 5a⁴ डिवाइड बाय 4. हे आलं आपलं आय एक्स एक्स. बघा ही आली कशाची व्हॅल्यू, आय एक्स एक्स. फक्त आपण व्हॅल्यू पुटअप केल्या बघा, फक्त इथं व्हॅल्यू पुटअप केला, एरिया काढला, एच काढला, आय एक्स एक्स काढला. आपल्याला माहिती आहे आता काय वापरायचं आहे,
पॅरल एक्सिस थेरम. मग पॅरल एक्सिस थेरमनुसार इथं व्हॅल्यू पुट करू 5a⁴ डिवाइड बाय 4 प्लस एरिया इंटू एच स्क्वेअर. तर एरिया काय आलेलं आहे बघा, एरिया आलेला आहे 3a² आणि एच म्हणजे ए. एरिया आलेला आहे 3a² आणि एच म्हणजे ए. एरिया आलेला आहे बघा 3a² इंटू एचचा स्क्वेअर. इथं नीट लक्षात आहे बघा, एचचा स्क्वेअर आहे हे लिहून घेतलं पहिले, एचचा स्क्वेअर. एचच्या जागी ब्लँक ठेवलं आणि एचची व्हॅल्यू किती ए. एचची व्हॅल्यू किती आहे ए आहे. मग आता चला याला लास्ट फायनल सॉल्व करू. 5a⁴ डिवाइड बाय 4 प्लस इथं बघा, इथं नंबरमध्ये फक्त 3 आहे तुमच्याकडं, यो तसंच राहणार. पण यो एचा स्क्वेअर, यो पण एचा स्क्वेअर, स्क्वेअर ए स्क्वेअर 2 + 2 किती होणार, हे 4 होणार. ते झालं a⁴. आता इथपर्यंत आल्याच्या नंतर फक्त आपल्याला एक बेसिक पॉईंट इथं सॉल्व करायचा आहे. तो म्हणजे काय, यो फ्रॅक्शन आहे आणि हे आपलं कंप्लीट नंबर आहे बघा. तर अशा वेळेस फ्रॅक्शन आल्यानंतर क्रॉस मल्टिप्लाय. आता बघा डायरेक्ट तुम्ही कॅल्सिफिक पुट करू शकता 5/4 + 3, तुम्हाला डायरेक्ट पण आन्सर भेटेल. पण जर तुम्हाला डायरेक्ट नसून सॉल्व करायचं तर क्रॉस मल्टिप्लाय करा. 3च्या डिवाइडमध्ये काही म्हणजे 1 आहे. क्रॉस मल्टिप्लाय जर आपण इथं केला तर आपल्याला काय भेटणार बघा, 5a⁴ प्लस 4 3 जा 12 a⁴ डिवाइड बाय 4 1 जा 4. बघा 4 3 12, 4 1 4 आणि हे 12 आणि हे 5 दोघांची काय होणार ॲडिशन. या दोघांची ॲडिशन होऊन आय पी क्यूची व्हॅल्यू आपल्याला भेटली 5 + 12 17a⁴ डिवाइड बाय 4. या आलं याचं फायनल सोल्युशन. 17a⁴ डिवायडेड बाय 4. 17a⁴ डिवाइड बाय 4 हे आलं त्याचं फायनल आन्सर. तर हे होतं बघा हॉलो सेक्शनचा प्रॉब्लेम. थँक्यू.